हॅलो नमस्कार, मी माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज होता सुट्टीचा दिवस आणि आम्ही आज प्लॅन केलेला होता कुठेतरी जाण्यासाठी. तर पुण्याच्या जवळ असलेल्या एका दुर्गा टेकडी या ट्रेकिंगच्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आज. तर मायरा रेडी झालेली आहे तिच्या अमरेलासोबत. तर पहा इथे आम्ही सगळेजण रेडी होतो. प्रत्येकच ठिकाणी जायला मायरा खूप जास्त इंटरेस्टेड असते आणि मायरापेक्षा जास्त आम्ही देखील इंटरेस्टेड असतो. तर आम्ही कारने निघालो होतो. वाकडच्या जवळच असलेलं ते मंदिर आणि दुर्गा टेकडी आहे. दुर्गा टेकडी खूप जुनी आहे आणि आम्हाला खूप दिवसानंतर त्या ठिकाणी जायचा योग भेटलेला आहे. तर आम्ही इथून निघालो होतो आणि खूप सुंदर असं आहे असं दिसलं होतं आम्हाला गुगलवर. दुर्गा टेकडीचं जे एन्व्हायरमेंट आहे, सध्या पावसाळा सुरू झालेला होता म्हणून मग आम्ही निघालो होतो. आणि पावसाळ्याच्या दिवसात अशा ठिकाणी ट्रेकिंगला जाणं किंवा अशा ठिकाणी फिरायला जाणं खूप छान असं फील देऊन जातं. तर इथे गेल्यानंतर आम्हाला पार्किंगची व्यवस्था देखील छान प्रकारे भेटली. त्याच्या ऑपोजिटलाच अप्पू घर देखील तुम्हाला पाहायला मिळेल. लहान मुलांसाठी तुम्हाला अप्पू घरामध्ये जायचं असेल तर पूर्ण दिवस तिथे स्पेंड करावा लागतो. तर आम्ही फक्त दुर्गा टेकडीसाठी इथे आलेलो होतो आणि बाहेरच्या साईडला दुकान देखील आम्हाला पाहायला मिळालं. तर तिथे आतमध्ये गेल्यावर इथे तिकीट घ्यावं लागलं, म्हणजे मोठ्यांसाठी 10 रुपये आणि लहानांसाठी 5 रुपये असं. आणि दुर्गा टेकडीचा वेळ देखील आहे आणि वरती जाताना तुम्ही प्लास्टिकची बॉटल इथे घेऊन नाही जाऊ शकत. तर प्लास्टिकची बॉटल इथून काढली जाते, कारण वरती पर्यावरण आहे. तर पर्यावरणाला स्वच्छ ठेवणे हे आपलंच काम असतं. म्हणून प्लास्टिकची बॉटल किंवा प्लास्टिकचा कचरा लोक खाऊन किंवा पिऊन त्या ठिकाणी इकडे तिकडे इतरत्र टाकतात. म्हणून यांनी छान प्रकारे इथे सोय केलेली आहे की तुम्ही प्लास्टिकची बॉटल आधीच बाहेर काढून टाकायची. तर इथे गेल्यावर आम्हाला छोटीशी लेक पाहायला मिळाली आणि त्या लेकमध्ये डक्स देखील पाहायला मिळाले. मुलांनी खूप एन्जॉय केला ते सगळ्या गोष्टी पाहताना. हे पाय इथे डक्स होते आणि हे जंगल असल्यामुळे इथे वेगवेगळ्या पक्ष्यांची किंवा वेगवेगळ्या प्राण्यांची छोटी छोटी अशी इन्फॉर्मेशन लावलेली अशी बोर्ड लावलेली होती. आणि आतमध्ये योगसाठी म्हणजे योग साधनेसाठी देखील हा असा हॉल होता. प्रत्येक ठिकाणी विविध मुलांना खेळण्यासाठी असतील किंवा मोठ्यांना व्यायामासाठी असतील अशा प्रकारच्या जागा इथे पाहायला भेटल्या. वेगवेगळ्या ठिकाणी डस्टबिन पाहायला मिळाले, म्हणजे तुम्ही कचरा तिथे कुठेही टाकू शकत नाही. आणि आतमध्ये गेल्यावर इथे मुलांचं प्लेग्राऊंड आम्हाला पाहायला मिळालं. मुलांनी खूप जास्त एन्जॉय केला. प्लेग्राऊंड म्हटलं की मुलांना खूप जास्त आवडतं. तर आम्ही इथे बसून थोडा वेळ चिल केला आणि मुलांनी इथे जाऊन खूप मनसोक्त एन्जॉय केला. वरतून पाहिलं गेलं तर प्रत्येक ठिकाणी झाडं झुडपं पाहायला भेटली आम्हाला. आणि दुर्गा टेकडी म्हणजे हे पूर्ण एका जंगलामध्येच बनवलेलं गेलेलं आहे. तर त्या ठिकाणी लोक ट्रेकिंगला जातात, सकाळ सकाळी फिरायला येतात, वॉक करायला येतात, व्यायामासाठी येतात, तसंच मुलं खेळण्यासाठी येतात. आणि काही पशु पक्षी बघणारे देखील लोक असतात, म्हणजे त्यांना आवड असते नेचरची आणि नेचरमध्ये पाहणाऱ्या गोष्टींची. तर त्यासाठी देखील इथे लोक खूप संख्येनं पाहायला मिळाली. अधूनमधून आमचं फोटो सेशन व्हिडिओ काढणं सुरूच होतं. मुलांना मी पार्कमध्ये ठेवलं होतं आणि आम्ही दोघं तिथे काय काय अजून गोष्टी पाहायला मिळतील ह्याच्यासाठी निघालो होतो. तर इथे हे व्यायामाची जागा देखील होती. त्या ठिकाणी व्यायामातले काही इन्स्ट्रुमेंट्स ठेवलेली होती. आणि ही पायवाट होती छोटीशी. तिथून आम्हाला पिकॉकचा आवाज येत होता, म्हणून मी तिथे जाऊन चाहूल घेतली की खरंच पिकॉक पाहायला मिळेल का. तर छोट्या छोट्या जागेमध्ये देखील पिकॉक पाहायला मिळतात तिथे, पण ते रेअर, म्हणजे खूप जास्त झाडी असल्यामुळे ते नेमका पिकॉक कुठे आहे हे पाहण्यासाठी मी खाली उतरली होती. पण मग आम्हाला जास्त नीट दिसून नाही आला, पण त्यांचा आवाज नक्कीच ऐकायला मिळाला. तर असं हे टेकडी म्हणजे वरती चढण्याचा एक मार्ग होता आणि पूर्ण 2-3 इथून वे तुम्हाला पाहायला मिळतील.
आणि वरती आल्यानंतर एक टेम्पल देखील, एक मंदिर देखील पाहायला मिळाले. ते दुर्गा मातेचं मंदिर आहे. इथे आल्यावर अगदी प्रसन्न असं वातावरण वाटतं, अगदी प्रसन्न फील होतं. तर इथे जाऊन आम्ही दर्शन घेतलं दुर्गा मातेचं. आणि वरती येऊन कुठलीही देवी उंच डोंगरावरच जाऊन बसलेली असते, तर हे आम्हाला इथे अनुभवायला मिळालं. तर दुर्गा मातेचं मंदिर खूप छान होतं, प्रसन्न होतं. खूप सारे लोक इथे येऊन दर्शन घेत होती. पावसाळा सुरू होता पण पाऊस नव्हता. आमचं दर्शनही छान झालं, आमचं ट्रेकिंगही छान झालं आणि आमचं इथे येणं खूप छान वाटलं आम्हाला इथे येऊन. तर हा होता माझा छोटासा व्लॉग. कसा वाटला नक्की कळवा. भेटूया पुन्हा नवीन एका अशाच व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच बाय.